भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांची पुण्यतिथी आहे आणि ज्या वीर शहीदांनी या भारत देशाचं रक्षण करण्यासाठी आपली कामगिरी बजावली त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे सर्व राज्यभरात तिरंगा यात्राचं आयोजन करण्यात आलं आहे। नागपूर शहरातसुद्धा भारत माता चौक ते शहीद चौकापर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आता रॅलीला सुरुवात होणार आहे। भाऊ, भाजपनं तुमच्या या रॅलीवर टीका केली होती। तिरंगा यात्रा भाजप एक त्यात सहभागी व्हावं असं आवाहन मला असं वाटतं काही कोणत्या एका पक्षाची मक्तेदारी थोडी नाही, देशाच्या सैन्याने मिळवलेले यश आहे, कोणत्या राजकीय पक्षाने मिळवलेले यश थोडी नाही। आणि देशाच्या वीरांच्या सन्मानार्थ या देशातला कुठलाही नागरिक कुठलीही यात्रा काढू शकतो। भाजप तुमच्यावर आरोप करत आहे की काँग्रेस या सगळ्या पक्षात राजकारण करत नाही, आम्हाला त्यांच्यावर आरोप करायचं त्यांचं काम आहे, ते करतात, आमचं काम आहे ते आम्ही करतो। कुठतरी हे पॉलिटिकल रॅली होऊ नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे। ही पॉलिटिकल रॅली आज स्वर्गीय राजीवजी गांधी ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं त्यांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्त काँग्रेस पक्षाने दिलेला कार्यक्रम हा राज्यभरात होत आहे, त्याच्यात यांचं पोट कशाला दुखायला पाहिजे।